नमस्कार मंडळी. आज काय विशेष माहितीये? सोन्यासारख्या बाळासाठी सोन्याची खरेदी. आज माझ्या 3 महिन्याच्या पिल्लासाठी आम्ही काही खास दागिने घेतले आहेत. ते बघताना आम्हाला जो आनंद झाला तोच या छोट्याशा मिनी ब्लॉग मधून तुमच्यासोबत शेअर करते. चला तर मग सुरुवात करूया बाळाच्या कानातल्यांपासून. सगळ्यात जास्त वेळ लागला तो हे युलेसे कानातले निवडायला. खूप शोधल्यानंतर हे एक डिझाईन मनाला भावलं. माझ्या बाळाच्या नाजूक कानांवर हे किती गोड दिसतील ना. आणि कानातले निवडताना मी खूप गोंधळून गेले होते. प्रत्येक डिझाईन सुंदरच वाटत होतं, पण शेवटी हे छोटेसे आणि सुटसुटीत कानातले आम्ही निवडले, जे माझ्या बाळाला टोचणार नाहीत आणि शोभूनही दिसतील. बघा तर किती क्यूट आहेत हे कानातले, अगदी माझ्या बाळासारखेच निरागस. तुम्हाला हे डिझाईन कसं वाटलं मला नक्की सांगा बरं का. हा क्षण जितका आनंदाचा आहे तितकीच मनात धाकधुकही आहे. माझ्या सोन्यासारख्या बाळाच्या कानात हे सोन्याचे कानातले घालताना त्याला थोडा त्रास तर होईल, पण हे दागिने घातल्यावर माझं बाळ अगदी राजकुमारासारखं दिसणार आहे. इवल्याशा कानात ही इवलीशी कुडी, दागिने तर निमित्त आहेत, खरं सौंदर्य तर माझ्या बाळाच्या निरागसपणात आहे. कुणाची नजर न लागो माझ्या बाळाला. आता आमचं पिल्लू अगदी पूर्ण दिसतंय. वेट 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 वेट, अजून बरंच काही बाकी आहे बरं का. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा. सोन्यापेक्षाही जास्त मौल्यवान काय असेल तर ते म्हणजे आजीची उबदार कूस. आज या नवीन दागिन्यांपेक्षाही जास्त चमक आजीच्या डोळ्यात दिसते. आपल्या नातवाचं हे कौतुक करताना आजीचा चेहरा समाधानाने भरून गेलाय. खरंच हे दागिने तर फक्त निमित्त आहेत हो, खरी श्रीमंती तर हे प्रेमच आहे. आणि आता बारी आहे या इवल्याशा पावलांची. वाळ्यांचा तो चुमचुम आवाज ऐकण्यासाठी मी खूप उत्सुक होते. हे वाळे घातल्यावर आता बाळ पाय हलवेल तेव्हा घरभर हा मंजूळ आवाज घुमणार आहे. बघा तर माझ्या बाळाचे पाय किती गोंडस दिसतात. बाळाच्या पायात वाळे असल्याशिवाय त्याचे पाय शोभाच देत नाहीत. हे चांदीचे वाळे म्हणजे माझ्या बाळाच्या बालपणाची एक सुंदर अशी खूण आहे. हे पाय आता हळूहळू घरभर रांगायला लागते, तेव्हा या वाळ्यांचा आवाजच सांगेल की आमचं पिल्लू कुठे आहे. पायात वाळे घालताना एवढं पाय हलवणं सुरू होतं की काय सांगू. खूप कसरतीने आम्ही हे वाळे बाळाच्या पायात अडकवले आहेत, पण हे घातल्यावर पाय इतके गोड दिसतात की नजरच हटत नाहीये. आता वेळ आहे या इवल्याशा हातांची शोभा वाढवण्याची. हे छोटेसे चांदीचे कडे जेव्हा बाळाच्या हातात घातले तेव्हा त्याचे ते इवलेचे हात अधिकच गोंडस दिसू लागले. घालताना थोडी ओढाताण झालीये, पण एकदा का ते हातात बसले की बाळाचा हात किती छान दिसतोय बघा. आमच्या आजच्या शॉपिंगचा शेवटचा पण सर्वात सुंदर भाग म्हणजे ही कमरेची साखळी. ही कमरेची साखळी एकदा का घातली की आमचा हा छोटासा नवाब नक्कीच तयार झाला म्हणून समजा. अर्थात अक्षत खूप रडत होता, म्हणून मी तो व्हिडिओ न घेता त्याला शांत करत होते. सोन्या चांदीच्या किमती आज गगनाला भिडल्या असल्यामुळे मी आणि मिस्टर या खरेदीला नकार देतो. मात्र बाळाचे आजोबा म्हणाले, हे पैसे घ्या आणि बाळाला हे घेऊनच या. मग आजी आजोबांच्या आग्रहापुढे आम्ही हात टेकले. हे सगळं घालून बाळाला पाहिलं आणि सगळं विसरायला झालं. आमची छोटीशी पण मनाला भिडणारी ही शॉपिंग इथेच पूर्ण झाली. पुन्हा भेटूया अशाच एका मिनी ब्लॉग सोबत. तोपर्यंत